सुरेश पालकर तुम्ही पळय आतां फाटल्या दिसांनी एक प्रेस घेतली रिगार्डींग मेगा प्रोजेक्ट्स जे जाता पळय ते पूण आयज ग्रामसभेक तुमचें कांयच ना कांयच उलोवपूच जावंक ना मेगा प्रोजेक्ट कित्याक लागून जावंक ना सांगपाय म्हणल्यार खरें सांगपाय म्हणल्यार इनफॅक्ट गेले फावटी पळय आमी म्हणटाले ग्रामसभाची आमकां खबर आसना म्हणून इनफॅक्ट म्हाका ग्रामसभा आसली म्हणून खबर नासली फ्रायडे इवनिंग म्हाका मंगेशान नोटीस धाडली सो आनी नेक्स्ट डे वॉज सॅटर्डे सो म्हाका चान्सूच नासलो की एजंडा घालपाक सो एनी हांव मागीर हांवें आमच्या सेक्रेटरीक फोन मारून विचारलें कनेक्टेड कितें इशू आसा काय म्हणून सो मागीर ताणें सांगलें हय एकट्यान कडेन सुदेश म्हणटा पळय ताणें इशू घातल्या बट नॉट डायरेक्टली बट इनडायरेक्ट ऑन दॅट यू कॅन स्पीक आनी ते आशेन हांव आयल्लो की आय वील हायलायट बिकॉज दॅट इश्यू इज रिलेटींग टू द बिल्डिंगेक लागून आमकां उदक कशें मेळना हें म्हणून सो इट वॉज कनेक्टेड टू मेगा प्रोजेक्ट सो देरफॉर आय केम हियर सो यो जाल्यार पळयल्यार आज तो सुदेश ना सो आमकां रियली वायट दिसलें की खंय तरी आमी उलोवपाक लागून म्हाका ग्रामसभा खबर नासली तरी आसतना कळ्ळ्या उपरांत उलोवपाक लागून तो येयल्लो पूण आयज ते एजंडा घातलेलो तोच ना सो दॅट वी कूड नॉट स्पीक मच ऑन दॅट ना ना पूण कितें आहा दॅट वॉज अ व्हेरी सेन्सिटीव इशू आहा सद्याक इट इज इन द न्यूज तर तुमकां दिसना की तुमी रिक्वेस्ट तरी करूंक शकताले सरपंचाक बाबा हे हेजेर आमकां उलोवपाक दिवचें म्हणून ते कित्याक करूंक ना इनफॅक्ट हांवें राती सेक्रेटरीक फोन मारलेलो सेक्रेटरी हांव म्हाका मातशें उलोवपाक तो म्हणलो तो दॅट पॉयंट इज ऑलरेडी देर न्हू सो ड्युरींग दॅट टायम स्पीक सो आतां तेणें नांव काडलें म्हणून तो पॉयंट ना तो ना जालो आनी सांगपाक म्हणल्यार जेन्ना तो ना जालो तेन्ना मेगा प्रोजेक्ट इवन आय वॉज एक्सपेक्टींग दॅट MLA वील कम टुडे ना आयज तें पेजेचें फेस्त आहा न्हू ताजें आयज फेस्त आसा म्हणून तो गेलो आसतो आय वॉज एक्सपेक्टींग बट तो येयलो ना बट एनी हाव वी हॅव MLA हेज टेकन अप दीस इश्यू आनी म्हाका दिसता तो लोकांक घेवन फुडें वचोन देन पीपल वील सपोर्ट हिम देर इज नो डावट डेफिनेटली देर आर सी आमकां दिसता कितें इन द आय टेल यू सो फार माय नॉलेज कन्सर्न कायद्यान खंयसरूच वॉट नॉट डिफायन मेगा प्रोजेक्ट एनीवेर एनी ऑफ द प्रोविजन हांव TCPन पयलें हांवें सगळें म्हणजे मुद्दम हांवें रिसर्च केलो देर इज नथींग कॉल्ड मेगा डेफिनेशन बट येस हाव वी कॅन कर्टेल सच मोगा प्रोजेक्ट म्हणजे मोगा प्रोजेक्ट आमी कशें एवॉयड करूं शकता देर आर द वेज आनी हे वेज नॉट ओन्ली बाय द पंचायत आय टेल यू ते तुमी जाणा चडशे फायली TCPन पास जाता आनी पयलें कितें जातालें अशी द लेजिस्लेशन कायदो करपाक जाय पयलो कायदो कसो आसलो फायली पयली पंचायतीन येताली हय काय न्ही आनी पाहिजे पंचायतीक जायच जाल्यार मागीर ते पास फुडें देर वॉज नो लिमिटेशन आतां कितें जालें अंडर पंचायत 30 days लिमिटेशन तुमी हें करा म्हणून आनी ना जाल्यार मागीर ती अपील आसली आनी दॅट इज अनदर तो एक तो रिवर्ट जालो रिवर्ट कोण करूं शकता पंचायत करूं शकना बिकॉज पंचायत इज नॉट अ लेजिस्लेटिव्ह बॉडी पंचायत ते कायदे करूं शकना सो हे कायदे करपाक जाय मे बी थ्रू द लेजिस्लेशन फोरमाक हे कायदे जावपाक जाय की म्हणजे ते रिवर्ट बॅक करून पंचायतीक दिवपाक जाय मागीर पंचायत एक फावट पास जाल्यार फुडें वचपाक आतां जालें कितें रिवर्स जालें पयलीं ऑलरेडी थंय TCPन टेक्निकल क्लियरन्स दिता आनी मागीर पंचायतीक येता आनी मागीर ते कितें म्हणटा कोर्ट्स कितें म्हणटा यू आर नॉट अ टेक्निकल बॉडी आनी दॅट इज ऑल्सो नॉट करेक्ट टू सम एक्सटेंट बिकॉज देर आर रेग्युलेशन्स पंचायत रुल्सूय आसा की वेट इवन पंचायत हेज ज्युरिडिक्शन एज फार टू सी वेदर देर इज अ रोड ऑर नॉट अ रोड आयज कसो मंगेशान एक पळय तो पॉयंट देर इज अ क्लियर कट सर्क्युलर आसा गव्हर्मेंटाचो देर इज अ जजमेंट ऑल्सो ऑफ द हायकोर्ट की विदाउट एक्झिस्टन्स ऑफ that road or 6 meter or 8 meters you cannot unless there is a road existence you cannot go ahead with construction. Now another thing mega projects, see what happens the moment files come to the panchayat after approval from the TCP, now there is another rule passed पहिले तरी कितें आसलें there was a section 66(2) powers were given to the deputy director panchayat in case refuse जालें ना जाल्यार appeal मारपाक so party had to go तुमची एग्री पार्टी कोणूय जावं ते एग्री पार्टी मागीर वचचो पडटलो आतां जालें कितें 2023 पळय परतून कायदो चेंज जालो कितें जालें हो कायदो कितें केलो की इन केस तर पंचायत रिफ्यूज केलें ना केलें कांय डिसिजन घेवंकूच ना जाल्यार फनीएस्ट थिंग इज दॅट सेक्रेटरी हॅज टू मूव द फायल टू द BDO म्हणजे पंचायत बॉडी समज कांय डिसिजन घेना जाल्यार सेक्रेटरीक पावर दिल्यार तूं व्हरून BDO कडेन फायली दी म्हणून बट हू बिकम्स द कस्टडियन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द पंचायत BDO. So that is not the correct. This provision has to be debated on the floor of the file very strictly. हेचे हें जावंक जाय आसलें की अरे खंयचोच कायदो असो म्हणना की ऑफिसरान वचून फायली अपील करची म्हणून हें कितें नाका जाल्लेलें आनी हेजेर लेजिस्लेशन फोरमाचेर कोणूच आवाज काडना दीस टायप हॅज टू बी कर्टेल हें जेन्ना तुमी हेतले जेन्ना कायदे पास करता ऑन द फ्लोर ऑफ द हावस हें पयलें बंद करून हे कायदे इल्लिगल जाले म्हणून आनी तेच सांगता आमी म्हणटा मेगा प्रोजेक्ट हू इज गोइंग टू स्टॉप दॅट नॉट द पीपल देर हॅज टू बी लेजिस्लेशन. फॉर एक्झाम्पल आय एम टेलिंग यू हीच पंचायत धर आमची वॉट इज द स्टेटस ऑफ दीस पंचायत ही कॅटेगरी A1 स्टेटस 1 म्हणटा पळय ABCD आसता पळय VP1 आमची VP1 जेन्ना मॅक्झिमम बिल्डींग ऑफ द हायट कितली आसता
11.5 हाच्या वयर वचोंक शकना तूं ओके ना आज तूं मॅक्झिमम जी बिल्डींग येयल्या ते आतां स्टार्ट जाले पळय इवन ते आमचो आतां वर्ल्ड वायड जे आतां ते इट इज मोर दॅन 8 फ्लोरची मगडी प्लस जमनी 3 फ्लोर कितें तर सो इट इज क्रॉसिंग मोर दॅन दॅट करेक्ट सो वेर म्हणजे असे कायदे करूंक जाय वन्स द स्टेटस ऑफ VP इज VP 1 up to 11 meter or so that is, permission should not be granted above Not that. beyond that. That is the way only you can stop the mega projects. आणि कोणी करचे पडले कायदे द TCP बोर्ड अप्रूव्ह स्पेशल कितें परमिशन अप्रूव्ह करता देर हॅज टू बी स्पेसिफीक प्रोविजन इन द अंडर TCP एक्ट दॅट वॉट एवर एज पर द स्टेटस ऑफ VP हॅज टू बी कंप्लायड अँड बोर्ड शूड नॉट बी गिवन एनी रिलॅक्सेशन पावर्स हे जाल्यार कितें बोर्डाक रिलॅक्सेशन दिल्लें आसा सो हे कायदे कोण करूंक शकता रे हे दिस हॅज टू बी डन बाय द हे आमचे लेजिस्लेटरान करूंक जाय न्ही MLAनी करूंक जाय फ्लोर ऑफ द हावस म्हणून येस ग्रामसभा एक्चुअली तेंच हांव रेजल्युशन मांडून गेल्लो तो टॉपीक येयल्लो हांव आज ते ग्रामसभाक रेजल्युशन म्हणपाचो आसलो की आमी आमची VP स्टेटस आसा तो VP 1 म्हणून आसा ओके आमची परमिसिबल लिमीट इज 11 पॉयंट समथींग कितें आसा 2 or 5 कितें आसा तितली म्हणून तेच्या वयर वचूंक उपकारना एन ग्रामसभा आय वॉन्टेड टू पास द रेजल्युशन टुडे की ग्रामसभाक रेजल्युशन पास करून आमी MLAक धाडपाचें तूं असेंब्लीन मांड म्हणून एज पर TCP एक्टा प्रमाणे रुल्सा प्रमाणे कितली आसा तितलीच मेंटेन करची स्पेशल प्रोविजन दिवप स्पेशल ट्रिटमेंट कोणाक दिवप ना म्हणून आनी तशेंच ताका धाडून ते आमी ग्रामसभाचें रेजल्युशन एंड until that is decided I wanted to pass a resolution in the Gram Sabha saying that don't allow you go as per the VP status 1 ना जाल्यार there is another option VP 1 आहा तो VP 2 करपाचो so that FAR will be 60%. आता VP status 1 only 80%. 80%. Okay, ne? So these are the ways we have to put, not by this. Agitation is part of that. It's required. But laws, whenever you do the legislation, Miami Kotan gele jala, the court asks where the law is so and so. So that is the job of the MLA to move for That the is, Legislative. This is the people. Then all those आमचे जे MLA जे रियली आपण गोंयकार म्हणटा तेंच्यांनी हो कायदो करपाक जाय आणि ते तर जेन्ना ग्रामसभा आवाज केला आणि तुम्ही ग्रामसभा रेजल्युशन पास करून आय डोंट थिंक एनीबडी विल ऑब्जेक्ट आणि एवरी पंचायत ग्रामसभा विल पास सच रेजल्युशन अँड आय विल द फर्स्ट अबाउट टू पास टुडे पण तो एजेंडा घातलो तो येईल ना सो दॅट आय कुड नॉट बट रियली लेजिस्लेशन हॅज टू बी दर आता पण तुम्ही एव्हरीथिंग TCP पास अंडर टाउन अँड कंट्री प्लॅनिंग एक्ट विथ 2010 रेग्युलेशन्स 2010 रेग्युलेशन आसा ती अशी आसपाक जाय की रिलॅक्सेशन आणि कोणाकूच आय अंडरस्टँड under certain circumstances like the government buildings like where you required but the private project there cannot be should not be allowed. This is the way. In fact I want to pass the resolution in the Gram Sabha today and send it to the MLA so that he can move the bill or whatever required in the legislation but that I could not because that person who has moved this thing itself will not come.